तर हुतात्मा स्मारकात अभिवादन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून केलं जात आहे। महापौर रितू तावडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आज महाराष्ट्र दिन आणि या निमित्तानंच मुंबईसह महाराष्ट्रासाठी जो लढा उभारण्यात आलेला होता त्या लढ्यासाठी ज्या 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्यांच्या त्या शौर्याचं गाथा सांगणारा असं हे हुतात्मा स्मारक आणि त्याच हुतात्म्यांना अभिवादन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून केलं जात आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करतायत। पोलीस आयुक्त मुंबईसह महाराष्ट्राचा लढा स्वातंत्र्यानंतरच खरं तर भाषावर पुनर्रचनेची मागणी करण्यात येत होती। जोरदार त्यासाठी मागणी देशभरातून होत होती। आज पार्श्वभूमीवर झालेला हा लढा होता। हा दिवस फक्त महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो, वेगवेगळे कार्यक्रम आपण आज आयोजित करतो, मात्र हा दिवस त्या भाषिक लढ्याचा, अस्मितेच्या लढ्याचा सुद्धा आहे, ज्यासाठी या सगळ्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं। मुंबईसह महाराष्ट्राचा लढा, 1 मे रोजी महाराष्ट्राची स्थापना, हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा यासाठी की ती फक्त एक आठवण नाहीये, तो फक्त एक दिवस नाहीये, तर ज्या मुंबईसह महाराष्ट्रासाठी एक मोठं आंदोलन उभारून, मोठा लढा उभारून प्रत्यक्षात मुंबईसह महाराष्ट्र साकारण्यात ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या प्रकारे योगदान दिलेलं आहे त्या सगळ्याच हुतात्म्यांचे असतील, त्यासाठी लढणाऱ्या सगळ्याच शौर्य गाजवणाऱ्या व्यक्तींचे असतील, त्या सगळ्यांचीच आठवण या आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण काढली पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलेलं आहे। पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त, महापौर रितू तावडे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। यानंतर संचलन असेल। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं विशेष संचलनाचं दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कावर या ठिकाणी आयोजन केलं जात असतं। मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलंय। हा फक्त भाषिक लढा नव्हता, तर अस्मितेचा सुद्धा लढा होता आणि त्यामुळेच ज्यांनी प्रत्यक्ष लढ्यात सहभाग घेतला आणि ज्यांनी अप्रत्यक्षपणे या संपूर्ण लढ्यासाठी आपलं पाठबळ दिलं त्या सगळ्यांचीच आठवण काढण्याचा हा आजचा दिवस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा स्मारकात अभिवादन त्या ठिकाणी केलेलं आहे। महापौर रितू तावडे यावेळेला उपस्थित होत्या। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त, मुंबईचे पोलीस आयुक्त, महासंचालक, पोलीस महासंचालक हे सुद्धा यावेळी उपस्थित होते। तर 1 मे चा तो दिवस, ज्या दिवशी हा मुंबईसह महाराष्ट्राचा मंगल कलश स्थापन झाला, राज्याची स्थापना झाली आणि त्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचीच आठवण या निमित्तानं काढली जाते। हुतात्म्यांना अभिवादन केलं जातं आणि हा दिवस इतक्यासाठीच लक्षात ठेवायचा की फक्त तो भाषिक लढा नाहीये, तर तो अस्मितेचा लढा होता आणि त्यामुळेच प्रत्यक्ष ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्यांची आणि ज्यांनी या लढ्याला अप्रत्यक्षपणे सुद्धा पाठबळ दिलं त्या सगळ्यांचीच आठवण काढण्याचा हा आजचा दिवस।